कोण करेल? म्हणले आई त्याची चिंता करू नको, भगवान भोलेनाथ आहेत, ते तुला जटेमध्ये धारण करतील. श्री शिवाय नमस्तुभ्यं. भगवान शिवजी आहेत जे तुला जटेत धारण करतील. ठीक आहे. गंगेनं दुसरा प्रश्न केला, राजा मी सत्यलोकातून मृत्यूलोकामध्ये येईल. म्हणले मी आल्यानंतर माझ्यामध्ये ऋषी मुनी जपी तपी संन्यासी वारकरी स्नान करतील. म्हणले हो. मग जसे पुण्यात्मे स्नान करतील तसे पापी लोक बी स्नान करतील की नाही? मग ते लोक पापी लोकांनी स्नान केल्यावर त्यांचं पाप तर मला लागेल ना. मग त्या पापाचं परिमार्जन करायचं साधन काय? त्यावेळेस राजा भगीरथानं माता गंगेला एक प्रश्न उत्तर दिलेलं की माय, तू जसं म्हणतो की पापी लोक येतील माझ्या स्नान करतील त्यांचं पाप मला लागेल आणि मी मलिन होईल, तसं काही संत सत्पुरुष महात्मे सुद्धा तुझ्या स्नान करतील आणि त्यांनी तुझ्या स्नान केलं की तुझं पाप नष्ट होईल. काय शब्द आहे बघा, गंगा पापम शशितापम दैन्यकल्पस्तरुस्तता पापम तापम च दैन्य च घंती संतो महायशा. काय म्हटलेलं आहे? गंगा पापम शशितापम, गंगा पाप घालवते. शशी म्हणजे चंद्रमा, चंद्रमा तापाचं हरण करतो. दैन्यकल्पस्तरुस्ततः, कल्पवृक्ष नावाचा जो वृक्ष आहे तो माणसाचं दारिद्र्य नष्ट करतो. पण पापताप दैन्य जाय उठाउठी जाहलिया भेटी हरिदासांची. पाप ताप दैन्य या तिघी गोष्टींचा त्रिविध तापांची झाली बोळवण. देखले चरण वैष्णवांचे मज वाटे त्यांचे आलिंगन द्या कदा न सोळावी चरण त्या. राजा काय उपाय? म्हणले माय सत्पुरुष संत तुझ्या स्नान करतील. माझे ज्ञानोबाराय जेव्हा तीर्थावडीला गेले, काशी यात्रेला गेले, काशीला गेले, गंगेत पाय टाकला तर गंगा मातेनं ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी मारली होती. ज्ञानाबाईचे चरणी मिठी घाली गंगामाई. गंगा मातेनं ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी मारली. नामदेवराय सांगतात, नामा म्हणे 16 बाई आणि ज्ञानदेव सर्वा ठाई. माझी माऊली सगळे ठिकाणी आहे. 16 त्यांचा स्पर्श जीवनातल्या पापांचा नाश करतो. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन जया. अवतार तुम्हा उद्धराया जन जड जीवा. तिघांचा उत्तर. बरं त्या नारदजींचा स्पर्श रत्नाकराला झाला. त्यांनी सांगितलं, मला सांग, घाबरतात, भीतात मला, तुला मात्र माझी भीती वाटली नाही. नारदाने सांगितलं, अरे ज्याला जगात प्रभूचा आश्रय प्राप्त झालेला आहे, ज्याला जीवनामध्ये भगवंताचा आश्रय प्राप्त झाला, त्याला जीवनात कशाचीच भीती वाटत नाही, अजिबात भीती वाटत नाही. मग त्या रत्नाकरानं विचारलं, तुझ्या देवाचं काम काय? काम काय? माझा देव चांगलं काम करणाऱ्याला बक्षीस देतो आणि वाईट काम करणाऱ्याला, पाप करणाऱ्याला शिक्षा देतो. म्हणले पाप पुण्य म्हणजे काय? म्हणले हे बघ, जो व्यवहार तुला तुझ्या सोबत आवडत नाही तो दुसऱ्या सोबत करणे म्हणजे पाप आहे. म्हणजे नाही कळत. अरे म्हणले, हे जे तू लोक मारतोय ना, लोकांना मारतोय, त्यांना आत्मा दुखवतोय, त्यांना इजा करतोय, त्यांना मारतोय, हे पाप आहे. याच्यामुळे तुला जिवंतपणे नरक किंवा मेल्यानंतर नरक यातना भोगावे लागतील. तो म्हणला, महाराज माझी जबाबदारी ती, याच्यावर माझं कुटुंब चालतं, माझे बायका पोरं याच्यावरतीच पोसल्या जातात. नारदजी हसले. म्हणले, वेड्या, हे जे तू पाप करतोय या पापात ते तुझ्या सहभागी होणार नाही रे. तो म्हणला, असं कसं महाराज? माझ्या बायकोचा माझ्यात किती जीव आहे, मला सोडून एक घास खात नाही ती. बापरे बापरे बापरे. महिला दिवसाला तिने मला किती जीव लावला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ती मला गिफ्ट घेऊन आली. माझा बर्थडे ती कधीच विसरत नाही. नारद म्हणले, अरे कसं समजव तुला?
हे जे तू पाप करतो या पापात तुझा ते सहभागी नाही. म्हणले नाही महाराज, माझ्या बायकोचा खूप जीव आहे, ती आहे प्रत्येक कार्यात सहभागी आहे. म्हणलं मग एक काम कर ना, घरी जाऊन त्यांना विचार की मी जे लोक मारतोय, पाप करतोय, याला मला नरक यातना भोगावे लागतील, त्याच्यात तुम्ही वाटेकरी व्हाल का? तो म्हणला वा 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 वा. म्हणले साधूबुवा, पळून जायचा विचार आहे वाटतं, मला घरी पाठवशील, तू पळून जाशील, मी तुला इतका सहज सोडणार नाही. अरे म्हणले तुला जर वाटत असेल मी पळून जाईल, मला बांधून ठेव. त्याने झाडांची वेली घेतली, नारदाला बांधून ठेवलं. हा घरी गेला. घरी गेला तर त्याची, आमचे महाराज फार विनोदान सांगायचे, त्याची बायको त्याच्या पोरांना मारत होते आणि मारता मारता सांगत होते, कार्ट्या करशील तसं. त्याला तिथेच इंजेक्शन बसलं. बायकोच्या जवळ गेला आणि तिला सांगितलं, हे बघ आतापर्यंत मी जे कमवून आणलं, तुला जे काही मी आतापर्यंत दाग दागिने कपडे लत्ते आरसे कंगवे फपुट्याचे डबे, तुला जे जे मी आजपर्यंत पुरवले, फपुट्याचा डबा, तू मला कधी विचारलं नाही ग? ती म्हणली महाराज विचारायची काही गरज नाही, मला लग्न झाल्यापासून माझे सांभाळ करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही कसं आणता, कुठून आणता, काय आणता, मला काही घेणं नाही. पण म्हणले अगं ते मला एक महाराज भेटले, ते म्हणतात की हे लोकांना मारणं पाप आहे, चुकीचं आहे, त्याचे मला नरक यातना नरक भोगावं लागेल, त्याच्यात तू माझ्या सहभागी असशील ना? ती म्हणले नाही 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 नाही, त्याच्यात कशी सहभागी होईल? धर्मशास्त्राचा की नियम आहे माय, माणसाच्या पुण्याईत पत्नीचा वाटा असतो, पण पत्नीच्या पुण्याईत मालकाचा वाटा नसतो. तुमच्या पुण्याईत त्यांचा वाटा आहे, पण त्यांच्या पुण्याईत तुमचा वाटा नाही. नवऱ्यानं केलेलं पाप बायकोला भोगावं लागत नाही, पण बायकोनं केलेलं पाप नवऱ्याला 50% भोगावं लागतं. हे शास्त्रविधान आहे. सोपं करून सांगतो, तुमच्या पटकन ध्यान होते. एखादा माणूस मास्तर, तर त्याच्या बायकोला काय म्हणतात? बरं, ती शिकलेलीच पाहिजे असं काही आहे का? तिला कधी म्हटलं ताई करा सही, त्या म्हणले लावा माझ्या अंगठ्याला शाई, आय वॉन्ट माय थंडर थम्स अप. माणूस मास्तर तर बाई, माणूस डॉक्टर तर बाई डॉक्टर, माणूस वकील तर बाई वकील, माणूस साहेब तर बाई साहेब, माणूस कीर्तनकार तर बाई कीर्तन करीन, कीर्तनकारीन नाही नाही नाही, कीर्तनकारीन नाही म्हणे. माणूस मास्तर तर बाई घर बसल्या मास्तरीन झाली की नाही? मग एखाद्याची बायको मास्तरीने, लोक त्याला मास्तर म्हणतात का? अजून खाली येऊन सांगतो, एखादा माणूस सर्व्हिसला आहे, रिटायरमेंट झालं, पेन्शन मिळायला लागलं, कालांतरानं तो माणूस मेला, पेन्शन कोणाला मिळतं? बायकोला. एखाद्याची बायको सर्व्हिसला आहे, रिटायरमेंट झालं, कालांतरानं ती बाई मेली, पेन्शन कोणाला मिळतं? हा, किती सोपं आहे. तुमच्या पेन्शन मध्ये त्यांचा वाटा आहे, पण त्यांच्या पेन्शन मध्ये तुमचा वाटा नाही. हाच पाप पुण्याचा हिशोब आहे. रत्नाकराचे बायको सांगितलं नाही महाराज, हा सिद्धांत आहे, तुमचं जे काही कर्म असेल ते तुम्हालाच भोगावं लागेल. कर्माचे 3 प्रकार पडतात, क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. आता जे तुम्ही करता ते क्रियामान आहे, जे जमा झालं ते संचित आहे, तुम्ही जे भोगताय ते प्रारब्ध आहे, ते चुकत नाही. याला वाईट वाटलं, याने तिथून दुडकी धरली, नारदजींच्या जवळ आला, चरणावरती पडला आणि हात जोडले, काही मी उद्धार पावेल, काय मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, काय कृपा करील नारायण, कैसे तुम्ही सांगा संत, कैसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान